महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी परदेश दौऱ्यावरती असलेल्या मंत्र्यांनी माघारी बोलवण्याची मागणी केलेली आहे। राज्यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असं असताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट परदेश दौरे करतात। त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांचे परदेश दौरे योग्य नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना फुंडकर आणि बापट यांनी परदेश दौऱ्यावरून माघारी बोलवण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती चव्हाणांनी पंतप्रधानांना केलेली आहे। त्यामुळे चव्हाणांच्या या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे संसद सदस्यांचं आणि विधानसभेच्या सदस्यांचं एक कामाचा एक भाग आहे। त्यांचे लोक आपल्याकडे येतात, आपले त्यांच्याकडे जातात, पण मंत्र्यांना या दौऱ्यामध्ये जायची काहीही गरज नव्हती। आणि महाराष्ट्रातले इतके गंभीर प्रश्न सोडून आज या दौऱ्याकडे जाणं आपण काय मेसेज देतोय शेतकऱ्यांना। आणि म्हणून मला वाटतं की संवेदनशीलता दाखवलं पाहिजे। त्यामध्ये ताबडतोब परत आले तर लोक त्यांना खरंच म्हणजे त्यांनी संवेदनशीलपणाने निर्णय घेतलेला असंच म्हणतील। आणि म्हणून माझी विनंती आहे दोघांनाही की ताबडतोब पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना की या दोघांनी परत ताबडतोब बोलवावं।